आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। उपचाराला जर उशीर झाला तर पेशंट कोमातही जाऊ शकतो। मी लगेच केल्या मग साहेब। आपण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबू शकतो? तिला बघायला? नाही डॉक्टर नाही म्हणाले। ते म्हणाले ते ऑपरेशन झाल्यानंतर मी तुम्हाला बोलवून घेईल किंवा मीच येईन तुम्हाला भेटायला। आजपर्यंत अनेकदा परीक्षा घेतलीस, संकट आणलीस, पण त्यातून सुखरूप बाहेर काढलंस। आज परीक्षा माझी नाहीये, तुझी आहे। एक नाही, दोन जीवांना वाचवायचंय। असे दोन जीव ज्यांना एकमेकांशिवाय या जगात कोणी नाहीये। निष्ठुर होऊ नकोस। मला स्वानंदी आणि तिचं बाळ दोन्ही हवेत। वाचव, दोघांना वाचव। काय झालं? ऑपरेशन झालं? डॉक्टर काय म्हणाले? नाही अजून, कदाचित अजूनही ऑपरेशन चालू आहे। डॉक्टर मिस्टर मणी, ऑपरेशन सक्सेसफुल झाले। आम्ही पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट केले। हे डॉक्टर कारखानीस, या हॉस्पिटलचे सिनियर सर्जन। नमस्कार। यानेच मिस देसाई यांची सर्जरी केली। बाकीच्या डिटेल्स सर सांगतील। सर्जरी थोडी गुंतागुंतीची होती, त्यामुळे त्या दरम्यान प्रेग्नन्सी डिस्कंटिन्यू होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। पण सुदैवाने तसं काही घडलं नाही। सर्जरी सक्सेसफुल झाली। बाळ आणि आई यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। डॉक्टर थँक्यू सो मच। तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये। तुम्ही आज स्वानंदी आणि तिच्या होणाऱ्या बाळाला वाचवून खरंच देवदूत असल्याची परिस्थिती दिली। आभार कसले मानताय? माझं कर्तव्यच केलं मी। आणि जर तुम्हाला आभार मानायचे असतीलच तर सरपोतदार साहेबांचे माना।
तुम्ही मिस्टर मनीष ना? हो हो मीच. सरपोतदार साहेबांचा फोन आला होता. त्यांनी खास रिक्वेस्ट केली मला आणि म्हणाले की मणी माझ्या मुलासारखा आहे. हो, त्यांचा शब्द खाली पडून देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. हो सर, तर लंडनला चाललेले वेकेशन साठी, पण सरपोतदार साहेबांचा फोन आला आणि यांनी यांची फ्लाईट कॅन्सल केली या सर्जरीसाठी. थँक्यू. मिस्टर मणी, सर्जरी जरी सक्सेसफुल झाली असली तरी त्यांची कंडिशन अजून स्टेबल नाहीये. अजून काही तास त्यांच्यासाठी खूप क्रिटिकल आहे. नाही, आम्ही आमच्याकडनं 100% प्रयत्न केलेले आहेत, पण बाकी आता त्यांच्या विल पॉवरवर अवलंबून आहे. त्यांनी जर साथ दिली तरच सगळं व्यवस्थित होईल. देणार, स्वानंदी साथ देणार. तिची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. ती यातून बाहेर पडणार, नक्की बाहेर पडणार. तसंच होऊ दे. लेट्स होप फॉर द बेस्ट. आलोच मी. डॉक्टर, आता आम्ही पेशंटला भेटू शकतो? नाही, अजून नाही. थोडा वेळ थांबायला लागेल. पेशंट शुद्धीवर आल्यावर तुमच्यापैकी एक एक जण जाऊन त्यांना भेटू शकता. ओके. थँक्यू. थँक्यू. थँक्यू देशाल, हे तर माझं कर्तव्य होतं. स्वानंदी असं काय आहे ग तुझ्यात की जगातली सगळी लोक तुला मदत करायला धावत असतात? हातातच घे ना, त्या सरपोतदार सरांचं मन जिंकायला इतके प्रयत्न करते मी, पण माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत ग ते. आणि तुझ्या ट्रीटमेंटसाठी इतक्या कमी वेळात त्यांनी डॉक्टर अपॉइंट केला. आणि सुजित, माझा सुजित, तो मला सोडून तुला वाचवण्यासाठी इथे धावत आला. का ग? तुझ्यात असं काय आहे जे माझ्यात नाहीये? हा, हे गावंढळ, बोल ना, काय आहे तुझ्यात असं? बोल. नाही, नको. तू अशीच गप्प राहा, नको बोलू तू काही. अशीच राहा गप्प. अशी अर्धमेल्या अवस्थेत पडलेस ना, डोळे बंद करून अशीच राहा तू, कारण तेच आमच्या भल्याचं आहे. स्वानंदी, 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 तू ना मरून जा. तू मरून जा म्हणजे आमच्या आयुष्यातले सगळेच प्रश्न मिटतील. हा, काय स्वानंदी?
हे स्वानंदी, हे मर ना लवकर, हे जा ना, मर ना, माझ्या डोळ्यांसमोर तुला मरताना बघायचंय मला, मर ना, मर ग. हे बघा, वेळ लागलाय. सुजित, वेळ लागलाय तुला. माझ्यावरचं प्रेम, माझ्यावरचं ऑब्सेशन या थराला गेलाय की तू स्वानंदीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. मूर्ख झालीस का तू? वेळ लागलाय तुला. हो लागलाय वेळ. आहे तुझं ऑब्सेशन. करते तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम. आणि या प्रेमासाठी जर मी जीव देऊ शकते ना, तर जीव घेऊ सुद्धा शकते. संचिता बास, प्लीज हे थांबव. नाहीतर हे वेळ तुला कुठे घेऊन जाईल कळणार सुद्धा नाही. प्लीज थांबव. तू बाहेर पड. या सगळ्यातून तू बाहेर पड. डोळे झाकून स्वानंदीवर जे प्रेम करतोयस ना, त्यातून तू बाहेर पड. जागा हो. त्यानंतर तुला कळेल की आजूबाजूला काय घडतंय. आणि एकदा कळलं ना, तर माझ्यावर चिडण्याऐवजी थँक्स म्हणशील मला तू. कळलं? जिच्यावर जीव ओवाळून टाकलास ना तू, ती तुला अडकवण्याच्या प्लॅनिंग मध्ये सुजित. कळतंय तुला? हा, तू प्रॉब्लेम्स मध्ये अडकू नयेस म्हणून मी हे सगळं करते. आणि तू मलाच धारेवर धरतोयस. कसला प्रॉब्लेम? कुठला प्रॉब्लेम? या सगळ्याशी स्वानंदीचा आणि माझा काय संबंध? स्वानंदी प्रेग्नंट आहे सुजित. काय बसला ना धक्का? नाही पण हे खरंय. खोट आहे. खोटं बोलतेस तू. मला उगाच काहीतरी सांगतेस. येस ऑफकोर्स. माझ्यावर कसा बसेल ना तुझा विश्वास? मी कोण आहे? एकटी काय ती स्वानंदी खरी, लग्नाआधी प्रेग्नंट असणारी,
सत्य लपवून जगासमोर इनोसंट चेहरा घेऊन वावरणारी ती काय ती खरी, आणि रिअल फॅक्ट्स वर बोलणारी ही संचिता खोटारडी. स्वानंदी, आय कांट बिलीव्ह. ठीक आहे, तुझा नाहीये ना माझ्यावर विश्वास? ओके फाईन, आपण हॉस्पिटलच्या बाहेरच आहोत. आतमध्ये जा, स्वानंदीची फाईल चेक कर, मग बसेल तुझा विश्वास. आणि मग कळेल तुला की खरंच तिच्या पोटात कोणाचं तरी बाळ वाढतंय. वेट 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 वेट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तुझ्या त्या इनोसंट स्वानंदीला तिच्या पोटात कुणाचं बाळ वाढतंय हेच माहिती नाही. तू जर स्वानंदीचा जीव घेऊ शकतेस तर तिची फेक प्रेग्नन्सी प्लॉट करू शकतेसच. आर यू मॅड सुजित? तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय की खरंच तुला धक्का बसलाय आणि लॉजिक बिजिक सोडून बोलतोय? जीव घेणं सोपं आहे सुजित. आय मीन नवीन जीव, आणि तोही फेक जन्माला घालणं. मी काय देव आहे का हे करायला? काही तू जिच्यावर जीव ओतून प्रेम करतोयस ना, ती फक्त आणि फक्त तुझ्या पैशांच्या मागे. तुझ्यावर तिचं प्रेम नाहीये, कळतंय तुला? आणि प्लीज तिच्यापासून दूर राहा, त्यातच भलं आहे तुझं. भलं माझं? हो, कारण तिच्या पोटात जे बाळ आहे ते तुझं बाळ आहे असं सांगून ती तुला अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे सुजित. मॅम मॅम, सावराज होताला आपल्या स्वानंदीला ना काही नाही होणार आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे. ओके, आणि स्वानंदी फाईट करेल. ती फायटर आहे, ती गिव्ह अप नाही करणार एवढ्या लवकर. हो हो, काही होणार नाही स्वानंदीला. डॉक्टर कशा आहेत स्वानंदी? मिस्टर मणी, आय विश मी तुम्हाला बेटर न्यूज देऊ शकलो असतो. हे जे कोणी केलं हे अगदी भयानक आहे. हे तर उघड आहे, हे जे केलं ते मुद्दाम केलेलं आहे. काय केलंय? कोणीतरी मिस देसाईच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क काढून टाकला. मला कल्पनाही नाही त्या किती वेळ ऑक्सिजन शिवाय होत्या. मग आता? मग काय, त्याचा जो परिणाम व्हायचा होता तो झाला. त्या कोमात गेल्या. पुढचे 24 तास अत्यंत क्रुशल आहेत. या 24 तासात त्या जर कोमाच्या बाहेर आल्या नाहीत तर अवघड होऊन बसेल. मिस्टर मणी, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी त्यांना वाचवीन, पण मला हे माहित नव्हतं की त्यांच्यावर कोणीतरी जीव घेणा हल्ला करील. पण मग आता आपण काय करू शकतो पुढे? उपाय काही असेल ना? औषधाला रिस्पॉन्ड करावा म्हणून देवाकडे आपण साकडं घालू शकतो. बस, या व्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही. मॅम, सावराज होता, काही नाही होणार आहे आपल्या स्वानंदीला. आपली स्वानंदी स्ट्रॉंग आहे खूप. काही नाही होणार आपल्या स्वानंदीला.
जेसी जेसी काय झालं? मॅम कुठे आहेत?